नमस्कार, सुस्वागतम. कसं काय मंडळी, पुन्हा एकदा मी समर शेंदरकर सॅम दी ब्लॉगरच्या एका तडाखेदार फडाकेदार आणि दमदार आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आहे 16 ऑगस्ट, दहीहंडीचा दिवस आणि आम्ही पूर्ण शानदार गोविंदाची टीम शानदार गोविंदा आता निघालो आहे दहीहंडीच्या विविध ठिकाणी सलामी द्यायला. आता वाजले आहेत सकाळचे 10:30 आणि आम्ही आता आहोत इट्टर एक्सप्रेस आहे, भांडूप गावात आहोत आम्ही. आणि आता आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करायला. आज पूर्ण दिवसभर खाणं पिणं सगळं काय आहे. आम्ही इकडून जाणार आहोत बाळकूम ठाणे. मंडई फायनली आमचा नाश्ता बिष्टा फुल डन आहे आणि शानदारचा ताफा आता निघाला आहे डायरेक्ट बाळकूमकडे. बाळकूम ठाणे सगळ्या आता आपला पहिला मेन ट्रक निघाला आहे आणि ट्रकच्या मागे सगळ्या गाड्या असणार आहे आणि आपण पण आता चाललो आहे ट्रकच्या मागून. चला जाऊया पटकन. डेंजर पाऊस. आम्ही आलो इकडे आता स्वामी प्रतिष्ठान इकडे आमच्या पहिल्या लोकेशनवर आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. थोड्याच वेळात आमचा आता नंबर आहे. आता इकडे 2-3 मंडळ थर लावणार, त्यानंतर आम्हाला आमचा नंबर आहे. तुम्हाला दाखवतो शानदार गोविंदामध्ये हे कसे कडक थर लावतात. चला. किरीट सोमय्या साहेब आमच्या घरात डायरेक्ट आले आहेत. म्हणजे श्रावणी महाजन. शानदार पथक एकदम शान मध्ये तयार आहे. पटापट आणि रफारफ जे शानदार गोविंदा पथक आहे यांना आपण तो गोविंदामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि तिथे त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दिला होता. क्या बात आहे. आणि तेच पथक वर जात आहे. नक्कीच स्वतःच्या पथकाची हे शान राखतायत. सुपर्ब. सायलेन्स. अब की बार कृपया जरा शांतता राखा. अरे भावांनो, पहिली ट्राय ठाण्यात कडक 8 थर आमचे सक्सेसफुल लागलेले आहेत. आणि भाई आपला श्रेयस भाईने फुल नाश्ता बिष्टा करायला सुरू केलं. श्रेयस इकडे नाश्ता करतोय. कडक 8 लागलेले आहेत. कडक 8 बकुळा कुळकुळा अजिबात हल्ली नाही, डुलले नाही, काय नाही. आणि दिवसभर आमची 8च लागणार आहेत. बघूया आता इकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पुढच्या लोकेशनला. लोकेशन काय माहीत नाही. चला जाऊया नेक्स्ट लोकेशन आणि परत एकदा 8 ठोकूया. लेट्स गो. मंडळी अशा प्रकारे आपण आता आलोय ठाण्यातील म्हणजे संजय भोईर बाळकूम यांच्या हंडीला. इकडे सगळे पूर्ववाले शिवटेकडी शिवनेरी आम्ही त्यांचा एक शॉर्ट मीटअप झाला आणि आता आपण थोड्याच वेळात इकडे देखील सलामी देणार. पाहू तिकडे गर्दी. इकडे आपली पब्लिक उभी आहे. काय बोलले तुम्हाला 8 दाखवत राहणार, फक्त 8 दाखवत राहणार. गावाला तिकडे 8 दाखवत राहणार. पहिले लावले उतरवले, आता दुसरे लावले ते पण उतरवले.
उत्कृष्टरित्या त्यांचं मनोरंजन सगळ्यांनी आणि धैर्य शांततेने आपण खाली येण्याचा प्रयत्न करावा. अतिशय सुरेखरित्या आपण रचलेले आहे. 8 फळ्याची सलामी आपण दिली आहे. अतिशय तांत्रिकदृष्ट्या तुम्ही ही चढाई केली. कसं बा पोरांची जिद्द बा. आणि मित्रांनो कडक दुसऱ्यांदा 8 लावून उतरवले आणि आम्ही आता बाळकुंभवरून आलो आहे गोकुळनगरला. अजून ठाण्यातच आहोत आणि या ठिकाणी देखील आम्ही 8च ठोकणार आहे. सर्व मंडळी एवढी खुश आहेत की 8 लागलेच नाही तर उतरले सुद्धा. आणि अजून ट्रक यायचा बाकी आमचा. आता आम्ही आलो आहे गोकुळनगरला. इकडे समोरच आपल्या हंडी आहे. जिथे जाऊ तिथे 8 लावून. हा माझ्या खाली आहे. माझ्या खाली आहे. ह्याच्यावर मी आणि अजून एकटा ओंकार करून येतो. आम्ही दोघं उठतो. हा आमचा बेस्ट मेंबर आहे भाई. फुल दिप्पाड आहे. दिप्पाड निकनेम दिप्पाड आहे भाई. साहिल कवितकर. आणि या ठिकाणी आम्ही आलो आता ठाणे गोकुळनगरला. आणि आता जाऊया आपण या ठिकाणी की कडक 8 ठोकायचे. चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. श्रीराम जय. श्रीराम.
पहिल्यांदा कडक 8 लावून उतरवले गोकुळनगरमध्ये. आणि आता आपण चाललो आहे कुठेतरी फाईट नाईट डेस्टिनेशन. कडक दिवसातून 3 वेळा 8 लागले आज, परंतु गोकुळनगरमध्ये आम्हाला वेळ झाला कारण का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपले त्या ठिकाणी एकाच टायमिंगला दोघे सुद्धा आलेले. त्यामुळे आमच्या तिकडे गेलेला आहे 2 तास. पण काय नाही, खूप छान पद्धतीत थर 8 थर आपले लागले. 8 थर लागलेच नाही तर 8 थर कडक उतरवले देखील आपण. तडाकेदार पडाकेदार तिखट झणझणीत गरम मसालेवाली पावभाजी खाऊन झालेलं आहे. आणि आता इट्स टाईम फॉर पेपर बोट. संध्याकाळचे वाजले 6 आणि आतापर्यंत आम्ही लावलेले 3 वेळा 8. आता चाललो आहे आम्ही ऐरोली पुढे चौगुले यांच्या हंडीला. आणि आजची रिच्युअल म्हणजे 8 लावून उतरवायचे. पायथ्याला मारून उतरवणार. सिंपल पॅटर्न आहे आपला. 8 लावून उतरवायचे आहे. काही विषय असं काही नाही आहे, पण नियोजन एकदम घट्ट आहे. अरे भाई आपला ऋषिकेश भाई गेला. अरे हे भाई ना गेले बाबा. आमचे युवा नेते ऋषिकेश दादा कोळंबकर. कधी काही लागलं त्यांना रात्री 2-3 वाजता कधी पण फोन करा. फोन चला जाऊया आता ऐरोलीला. पुढचा ट्रक आपला निघाला आहे. कुठे आलोय काहीच समजत नाही. ऐरोलीच्या गावात आलोय. ऐरोलीच्या गावात हरवलोय. थंडीचं जाऊ द्या, पण पावसाचं काय आहे का? असा पाऊस 10 वाजल्यापासून रात्री सुरू झाला. तुला ब्रेक नाहीये का? 7-4 वाजल्यापासून पाऊस अजिबात ब्रेक घेत नाही. नॉनस्टॉप पाऊस चालूच आहे. आणि कुठल्या गल्लीतून चाललो बघा, प्रॉपर गल्ली. रस्ता कुठे बाहेर पडतो हेच माहीत नाही आम्हाला. लवकर बाहेर पडूया. मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि त्यांच्यासमोर बहुतेक आम्हाला 8 लावण्याचा मान देण्यात येणार आहे. पाहूया. आता इकडे आलो आम्ही चौगुले हंडीच्या इकडे. दोनच मॅनेजमेंट आहे. इकडे आम्ही 8 नाही टाकले, 7च टाकले, कारण का हार्नेसचं मॅनेजमेंट काहीच नव्हतं. हा इकडे लावला तर आहे हार्नेस, पण डायरेक्ट लटकवावाला सीन होता. लटकवा सीन म्हणून आम्ही मोठे 7 टाकले आणि आता चाललो आपल्या कांजूरमध्ये. लय वेळ लागला, उगंच आलो असं वाटलं इकडे. जाऊ दे, पण काय नाही, पावसामुळे जरा वाट लागली. इकडचा हार्नेसचं मॅनेजमेंट नाही, खूप वेळ लागला इकडे. एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आम्ही लावणार होतो, ते पण आम्हाला हार्नेसमुळे लावायला भेटलं. शिंदे साहेब येऊन गेले पण, आणि आम्ही अजून लावतो. जाऊ दे, जाऊया आता डायरेक्ट कांजूरमध्ये. काय विषय त्याचं कुडकुडी भरले पावसाने बघवले पावसात स्टॅमिना
भाऊ काय विषय आठ लावायचे भाई आता इकडे ऐकायचं ना भाई भाई फुल पार्किंगची सोय करून ठेवली आहे केतनने. क्रेन घरी घेऊन जायच्या तयारी एकदम डेली हायरिंग सुरू भाई. 17,000 दररोज पगार. प्रॅक्टिसला रोज असणार हार्नेस असणार क्रेन भेटणार मित्रांनो कांजूर मधले पहिली आठ या ठिकाणी आम्ही आता टाकतोय. कडक आठ लावून उतरवायचं. तोडफोड सर्व मॅनेजमेंट या ठिकाणी झालेले. आम्ही आलो आहोत स्वराज्य प्रतिष्ठान. थोडी खाली घे गणपती बाप्पा संपूर्ण दहीहंडी उत्सव येऊन आज आम्ही आता परत आलो आहे ग्राउंडवर शेवटची मानवंदना द्यायला. कंप्लीट करायचं होतं. सगळ्या पोरांनी एकदम मन लावून जिद्दीने एवढं माझ्या मनाला शांती झाली ना भाई की तुम्ही जे 8 उतरवलेत ना आजचे 8 बघून एवढं मन प्रसन्न आहे ना. आपल्याला मोठ्या ट्रायची गरजच नव्हती. सगळ्या 8 उतरल्यात ना आपल्या एकदम क्लास 8 उतरले. प्रत्येक पोराची मेहनत आज दिसली आपल्याला. उगीच आपण एवढे 2 महिने वाया नाही घालवले. समजलं आपल्याला प्रोला पण चांगला अनुभव आला. पुढच्या वर्षी तर आपल्याला डबल मेहनत घ्यायची आहे. आणि आजचा जो हंडीचा अनुभव होता आपली ना बॅगेतून मेडिकिट पण बाहेर आली. समजतोय हे सर्वात मोठी गोष्ट नाही कुठेच म्हणजे आपल्याला हाच दिवस घालवायचा असतो. यासाठी ना बऱ्याच मंडळांना खूप अशा प्रार्थना आपल्याला आपण तो साकारलाय दिवस. समजलं हे पुढच्या वर्षीपासून जरा 2 महिने आधीच एकदम जीव तोडून प्रॅक्टिसला या प्रो आपल्याला घेऊन यायचा आहे. आज जे पोरांनी बोललेलं एका रीलमध्ये माझा मित्र ऋषिकेश मयेकर बोललेला की आम्ही या टायमाला 8 लावणार म्हणजे आम्ही उतरवणार ते पण आणि मंडळी हे हंडीचे दिवस फक्त मीच एकटाच मिस नाही करणार तर सगळे आपले शानदार गोविंद पत्त्यातले सगळे गोविंदा तसे इतर गोविंदसुद्धा मिस करणार हे हंडीचे दिवस. आणि हे हंडीचे दिवस जगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि यावर्षी आपल्याकडून प्रो गोविंदा झालं नाही. कुठेतरी आपण कमी पडलो असं नाही पण अजून प्रॅक्टिस झाली पाहिजे होती. तर ती पुढच्या वर्षी प्रॅक्टिस 4 पटीने होईल अशी मी आशा बाळगतो. आणि पूर्ण शानदार गोविंदा पथक तसेच जयपूर किंग्स आम्ही 4 पटीने प्रॅक्टिस करू. आणि आज आपला दहीहंडीचा उत्सव इकडे समाप्त झाला आहे. आणि
तुम्हाला आजचा शानदार गोविंदा पथकाच्या दहीहंडी उत्सवाचा ब्लॉग आवडला असेल तर सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आपले बाप्पा येत आहेत आणि बाप्पाचे ब्लॉग देखील आपण आपल्या चॅनलवर येणार आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. लाईक करा, शेअर करा कुठल्या चॅनलला, सॅम दी ब्लॉगर. पुन्हा एकदा भेटूया एकदा शानदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला.